नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण कारळ्याची चटणी करणार आहोत। अशी झटपट कारळ्याची चटणी करायची आणि गरम गरम भाकरी बरोबर तूप किंवा तेल घालून खायची, अप्रतिम लागते। तुम्हाला जर तूप आणि तेल न घालता अशी सुकी खायची असेल तर तुम्ही तशी देखील खाऊ शकता। कारळ्याची चटणी करण्यासाठी आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे। याला काळे तीळ म्हणजेच कारळं म्हटलं जातं। कारळ्यांचा वापर करताना ते साफ करूनच घ्यायचे, कारण यामध्ये बारीक खडे किंवा बारीक काट्या असतात। आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं आपण असं पातळ चिरून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हे किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता। तुमच्याकडे जर अशी बारीक लसूण असेल तर अशा बारीक लसूणचाही वापर करू शकता। आपल्याकडे अशी जाड लसूण अवेलेबल असल्यामुळे आपण त्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत। लसूण चिरल्यामुळे ती अगदी व्यवस्थित भाजली जाते आणि तिचा फ्लेवरही चटणीमध्ये अप्रतिम उतरतो। लाल मिरची पावडर, तुमच्याकडे जर मिरची पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल मिरचीचा देखील वापर करू शकता। चमचाभर जिरं, कढीपत्ता आणि मीठ। कढई गरम करून घेतलेली आहे। आपण घेतलेली सर्व कारळी यामध्ये आपण भाजून घेणार आहोत। कारळी भाजायला जास्त वेळ लागत नाही। ती भाजून झाल्यावर अशी ताटात काढून घ्यायची। कारळी भाजून झाल्यावर जिरं घालायचं आणि ते देखील थोडं गरम करून घ्यायचं। कढई गरम असल्यामुळे जिरं गरम व्हायला काही वेळ लागत नाही। जिरं देखील भाजून झाल्यावर असं ताटात काढून घ्यायचं। कारळी आणि जिरं भाजून झाल्यावर खोबरं देखील मस्त सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी भाजून घ्यायचं। लसूण चिरून घेतल्यामुळे ती व्यवस्थित भाजली जाते आणि भाजल्यामुळे ती अगदी व्यवस्थित चटणीच्या सर्व साहित्याबरोबर बारीक होते। चटणीचा अजिबात गोळा होत नाही, तर चटणी सुटसुटीत होते। आता लसूण बरोबरच कढीपत्ता भाजून घ्यायचा। कढीपत्ता भाजायला फारसा वेळ लागत नाही। कढीपत्ता बहुगुणी आहेच, कढीपत्त्यामुळे देखील आपल्या चटणीला छान फ्लेवर येतो। म्हणूनच कढीपत्त्याचे सर्व उपयोग सांगून कढीपत्त्याची चटणीची रेसिपी देखील आपली झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केलेली आहे। लसूणच्या चटणीची रेसिपी सुद्धा आपली यादी झालेली आहे। त्याचबरोबर लसूणच्या चटणीची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे। आपण घेतलेली लसूण आणि त्याचबरोबर सर्व कढीपत्ता देखील छान भाजून झालेला आहे। आपण चटणीसाठी घेतलेले सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे। आता हे आपण थोडं थंड करून घेणार आहोत। भाजलेलं सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य असं काढून घ्यायचं। सर्व साहित्याबरोबर लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं। सर्व साहित्य मिक्सर मधून असं फिरवून घ्यायचं। पाहू शकता, कमीत कमी वेळात कमी साहित्यात आपली कारळ्याची चटणी करून खाण्यासाठी तयार आहे। अशी चटणी तुम्ही चपाती बरोबर किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरी बरोबर खाऊ शकता। चटणी देखील मस्त सुटसुटीत झालेली आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।